मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सूनपूर्व सततच्या पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसलाय। एकंदरीत कांद्याचे यंदा 120% इतके बंपर उत्पादन झाले असून या उत्पादनाच्या 20% शेतातील व शेतातून काढून ठेवलेल्या कांद्याला ओलावा झाल्यामुळे सडल्याने नुकसान झाले। या नुकसानीमुळे भविष्यामध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन कांद्याचे 5 ते 6 हजार रुपये इतके भाव जातील अशी कुठलीही शक्यता नाही, कारण की कांद्याचे बंपर उत्पादन आले आहे तरी शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा हा शेतातील गोडाऊनमध्ये साठवून ठेवला असल्याने केंद्र सरकारनं घाईगर्दीमध्ये शेतकरी विरोधी कुठलाही निर्णय घेऊ नये, तसेच शेतकऱ्यांनी गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करावा। एकदम कांदा बाजारात आणू नये, जेणेकरून कांद्याचे बाजारभाव कोसळणार नाही। जितकी आवश्यकता आहे तितकाच कांदा बाजारात विक्री केल्यास कांद्याचे बाजारभाव स्थिर राहण्यासाठी मदत होईल, असं आवाहन कांदा विषयातील तज्ज्ञ जयदत्त होळकर करत आहेत। मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जो काही कांदा त्या ठिकाणी वावरातून काढून ठेवलेला होता व गोडाऊनमध्ये टाकणं बाकी होतं, त्या कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। साधारणतः आपण जर एकूण नुकसान जर बघितलं तर साधारणतः 20% हे नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। परंतु हा कांदा जर 20% खराब झाला असला तरी कुठेही पॅनिक होण्यासारखी परिस्थिती नाही आहे। हा कांदा खराब झाल्यामुळे भविष्यामध्ये कांद्याचे दर 5 ते 6 हजार रुपये दर होतील अशी काही परिस्थिती नाही। यावर्षी कांद्याची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केलेली आहे, त्यामुळं ह्या नुकसानीकडं बघत असताना कुठेतरी पॅनिक परिस्थिती निर्माण होईल व भविष्यामध्ये बाजारभाव वाढतील, हे सगळं बघून कुठलाही चुकीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये घेऊ नये अशी शेतकरी वर्गाची त्या ठिकाणी